रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. देवाळे विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. ऑडिटर भगवान पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीतून माणुसकीचा आदर्श. गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य आणि शिक्षणाच्या वाटचालीला मिळाला मदतीचा आधार. पन्हाळा तालुक्यातील देवाळे येथील देवाळे विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते तथा ऑडिटर भगवान पाटील यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नये तसेच कोणताही विद्यार्थी शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधानाचे भाव हेच या उपक्रमाचे खरे फलित ठरले. शिक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला असून सामाजिक जाणीवेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक आणि शिक्षकांकडूनही कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तरुण भारत संवादचे विभागीय संपादक श्रीरंग गायकवाड उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीरंग गायकवाड म्हणाले, समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे हेच खरे समाजकार्य आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली मदत ही केवळ साहित्याची मदत नसून त्यांच्या भविष्यातील वाटचालीला दिलेले बळ आहे. भगवान पाटील यांनी शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला दिलेला हा आधार अत्यंत स्तुत्य असून त्यांनी खऱ्या अर्थाने माणुसकी जपली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ऑडिटर भगवान पाटील यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेताना अडचणी येतात. अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा. केवळ साहित्याअभावी त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये या भावनेतून हा उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घ्यावे आणि भविष्यात आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे नाव उज्ज्वल करावे. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न राहील. दरम्यान समाजातील आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची गरज यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या भगवान पाटील यांच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच पुढे जाण्याची नवी उमेद मिळाली. कार्यक्रमाचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक JS पाटील यांनी केले. प्राध्यापक समीर घोरपडे यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन RS खोत यांनी केले तर ST पाटोळे यांनी आभार मानले. यावेळी भीमराव पाटील, महादेव पाटील, TS पाटील यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकीकडे शिक्षणाची संधी, दुसरीकडे गरजेच्या विद्यार्थ्यांना मदतीचा आधार देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमामुळे देवाळे विद्यालयात माणुसकीचा एक वेगळाच आदर्श पाहायला मिळाला. विन टीव्ही मराठीसाठी देवाळेहून प्रभाकर पाटील. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.